निम्बोली को जिसको हमने देखा कुछ देर पहले, एक मैच जीता उन्होंने। सलामी जोड़ी भगवान विद मनोहर। पहला ओवर लेकर गेंदबाज तैयार होते हुए सीताराम। अजय घरत नावानेच ओळखला जातोय, हा गोलंदाज 45च्या वरती आहे। आपका ऑब्जर्वेशन बहुत अच्छा है। पहली गेंद शॉट पुल किया उसको, लेकिन डीप में फील्डर तैनात है। 1 रन से संतुष्ट क्या होंगे? जी नहीं, यहाँ पर दूसरे की कोशिश। हो नाटकीय क्रिकेट देखने को मिल रहा है। और क्या आउट होंगे? जी हाँ, आउट, रन आउट हो गए, लेकिन बहुत कुछ घटा इस एक ही गेंद पर। नवनाथ जिथे होते त्याने चांगला चेंडू कट केला आणि एक्स्ट्रावर फेकून दिला। आमचे भाऊजी आहेत ते, निश्चित चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला। रनच्या स्वरूपात विकेट पडलेला आहे ओमसाई पीसीए संघाचा। बड़ा ही नाटकीय क्रिकेट देखने को मिला संदेश। पहली गेंद पर काफी थ्रोज हमने देखे एक गेंद पर, लेकिन आखिरकार बैट्समैन रन आउट हो ही गए। अजय घरत आपण याच्या अगोदर बघितलं खारबा संघामध्ये एक डॉक्टर खेळत होता आणि याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय निंबोली संघामध्ये पोलीस निरीक्षण देखील खेळत आहे नवनाथ गुलवी। आपण पाहतायत कॅप मध्ये आपल्याला पाहायला मिळतात गोल शॉट फाईन लेखला आहेत 30 सर्कल मध्ये। 1 रन 1 विकेट के नुकसान पर भगवान 1 रन बनाकर आउट हुए। नए बैट्समैन आए हैं जगन्नाथ। काफी अच्छी गेंद, हल्का सा खून बनाती हुई गलत लाइन पर खेल रहे थे बैट्समैन जगन्नाथ, बीट हुए। सीताराम काफी अच्छी गेंदबाजी करते हुए, ज्यादा तेज करने की कोशिश नहीं होती है उनकी, लेकिन लाइन ऑफ अटैक बहुत बढ़िया। फिर से बिल्कुल वही गेंद, वही शॉट, वही नतीजा। एक और डॉट बॉल। या चालू असलेल्या सामन्यामध्ये विजय संघ निश्चित कामतगर या संघाशी खेळणार आहे। त्यानंतर कारवली, दिवा, त्याचबरोबर टेमगर आणि ताराली, कासने, वडूनवगर, पूर्णा, मानकोली, कालवार, काल्लेर आणि पायगाव, त्याचबरोबर पिंपलघर, सारंगाव आणि सरोली पाडा आणि अंजूर संघाने तयारीत राहायचं आहे। इस बार गेंद को विकेटों पर रखा था, थोड़ी सी ऊपर लगी थाई पर। लेग बाय के रूप में रन पूरा करते हुए जगन्नाथ। स्कोर आगे बढ़ता हुआ 2 रन 1 विकेट के नुकसान पर। आई वजीरश्वरी निंबोली संघासाठी खास करून जगदीश नाईक, जयदास नाईक, रवी नाईक, पंकज नाईक यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत, खास करून नवनाथ गुलवी यांना। इस बार बैक ऑफ लेंथ गेंद, लेकिन मिस टाइम शॉट। फिर भी गेंद जा रही है बाउंड्री के बाहर। 4 रन। ठीक तरह से टाइम तो नहीं कर पाए थे, लेकिन खाली क्षेत्र में खेला और 4 रन अर्जित किए। निश्चितच आपण जी धून ऐकली अजय घरत, राजेश गुलवी निश्चितच भादोडगावचा सुपुत्र हा ज्याने बनवलेली आहे। आमदार चषक 2017 साठी स्पेशल दुहेरी अंकामध्ये प्रवेश केलेला आहे। 10 धावा धाव फलकावर लागलेला आहे। आपण पाहतायत ओमसाई पीसे या संघाचे। भादवड़ में देखा जाए तो काफी टैलेंट है, और ये टीचर्स का गांव भी कहा जाता है। काफी शिक्षक भादवड़ में। अगदी बरोबर, हा शैक्षणिक क्षेत्र आहे भादवड असा हा एरिया आहे। त्याच्यामध्ये आपण बघितलं तर या गावातून एक आमदार भिवंडी तालुक्याला दिलेला आहे, त्याचबरोबर नगरसेवक दिलेला आहेत, विद्यमान नगराध्यक्ष दिलेला आहेत, सभापती देखील दिलेले आहेत।
आणि महिला नगरसेविका देखील दिलेल्या आहेत या परिसरामध्ये आणि शिक्षणिक तर भरपूर आहेत. या आपण पाहू शकतो आमचं कॉमेंट्री बॉक्स दाखवलं जात आहे. स्कोरिंगचं काम पाहत आहेत साहेबा मोमीन सर आणि पहिल्यांदा संधी मिळालेली आहे आमदार चषक 2017 मध्ये अजय घरत यांना आपण पाहू शकता एन अँड डॅसिंग मध्ये. त्याचबरोबर दोन्ही संघाचे 2 राखीव प्लेयर आहेत. पुन्हा एकदा मॅच कडे जाऊया अजय घरत यांच्या जोडीला. 10 रन बने हैं एक ओवर के बाद. एक विकेट जरूर गवाया है. अनंता की पहली गेंद थोड़ा सा उछाल लेते हुए कट करने की कोशिश की थी बैट्समैन ने, लेकिन चूक गए. जगन्नाथ थोड़े से परेशानी में है. 4 गेंदें खेली है, बल्ले से अभी तक कोई रन नहीं बनाया है. अगदी बरोबर. डॉट 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 असाच हिसाब चालू आहे जगन्नाथ याचा. आज कुठेतरी थोडेसे वॉर्मअप कम केले असं वाटतं कारण की आई वजेश्वरी संघाची चांगली गोलंदाजी चालू आहे आतापर्यंत. अनंता स्वर्गीय श्याम नाइक गैलरी एंड से इस बार फोर्स किया है. बढ़िया शॉट गेंदबाज के सिर के ऊपर से. उतनी ही बढ़िया फील्डिंग. काफी अच्छा क्रिकेट यहाँ पर. 2 रन पूरे करते हुए बैट्समैन. तीसरे की कोशिश यहाँ पर और विकेट फेंकते हुए. ये जानबूझकर कहीं ना कहीं विकेट फेंका है. अगदी बरोबर. 4 चेंडू डॉट झाल्यानंतर एक सरळ ब्लेडने खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने. तिसरं धाव घेण्याचा प्रयत्न केला होता. रनआउट होते. सकते हैं रिप्ले में जानबूझकर वहां पर तीसरा रन लेने की कोशिश की क्योंकि जगन्नाथ वैसे भी अच्छा खेल नहीं रहे थे. 5 गेंदों का सामना किया, 2 रन बनाकर आउट हुए. मनोहर ने अभी तक 2 गेंदें खेली है, 8 रन बना चुके हैं, 2 चौके लगा चुके हैं. इस बार काफी लेट खेला है, बहुत खूबसूरती के साथ गेंद जा रही है बाउंड्री की तरफ. 4 रन. केवल गेंदबाज की रफ्तार का इस्तेमाल. बघितलं डोक्यावर बर्फ ठेवून फलंदाजी केली. आता मात्र चेंडू थोडासा बाहेर होता, ऑफ स्टंपवर होता आणि फक्त कट केला होता चेंडूला आणि चेंडू सीमेच्या बाहेर गेला होता 4 धावांसाठी. बहुत ही खूबसूरत लेट कट था. जितनी बार रिप्ले में उसको दिखाया जाएगा उतनी बार और देखने का मन करेगा. इतना अच्छा शॉट था. चौकों की हैट्रिक लगा चुके हैं मनोहर. इस बार स्लॉक किया ऑन साइड में, गेंद हवा में, उसके नीचे फील्डर आते हुए बढ़िया कैच और मनोहर की पारी समाप्त होती हुई. सर्वप्रथम मी अजय घरत मी तुझ्याकडून एवढंच जाणून घेईल काय वाटतं संगीताबद्दल. जे शिवसेनेची जी सत्ता आहे भिवंडीमध्ये, शिवसेनेचे जेवढे नेते आहेत ते सर्वांचं नाव घेतलं जातं सॉन्ग मध्ये. अजय गुल देखिए शिवसेना का ये टूर्नामेंट है. काफी अच्छी धुन बजाई जा रही थी और काफी अच्छा संगीत यहाँ पर सुनने को मिल रहा है क्रिकेट के साथ साथ. ओम साई पिसे का स्कोर इस समय 16 रन 3 विकेटों के नुकसान पर. अच्छा खेल रहे थे, 3 चौके लगा चुके थे मनोहर, लेकिन संयम नहीं रख पाए और आउट हुए. वेलकम शकील कुडी सर, आपलं हार्दिक स्वागत आहे. इस बार सनी टैप करना चाहते थे ऑफ साइड में, अंदर लगी थी बैट के. केवल 1 रन. सनी बहुत ही खतरनाक बैट्समैन जिनको रेगुलर क्रिकेट खेलते हुए भी मैंने देखा है पीसे से. अब 40+ में खेलते हैं. काफी मशहूर खिलाड़ी है पीसे के. और गणेश भी लंबे ऊंचे कद के बहुत अच्छे खिलाड़ी है. सामना करते हुए गणेश. रिवर्स खेलने की कोशिश, इस बार चूके. डॉट बॉल और इसके साथ ही ओवर की समाप्ति. 2 ओवर के बाद 17 रन 3 विकेटों के नुकसान पर ओम साई पिसे.
आई वज्रेश्वरी चांगला परफॉर्मन्स करत आहे क्रिकेटच्या ग्राउंडमध्ये आणि शुभेच्छा येत आहेत काल्हेरवरून संदीप पाटील ज्यांचे साडू आहेत नवनाथ गुलवी यांचे शुभेच्छा देत आहेत आपल्या साडूंना. तर पाहूया आपण 2 षटकाची समाप्ती झालेली आहे. धाव फलकावर धावा ज्या आहेत 17 धावा झालेल्या आहेत. अजय घरत मी तर म्हणेल अजूनही येणारे 12 चेंडू आहेत. 25 ते 30 धावा जर ऍड झाल्या तर एक चांगला टार्गेट पाहायला मिळेल. हे आपण पाहू शकता डिंडेश्वर मंदिर दाखवलं जात आहे. महाशिवरात्रीला प्रचंड गर्दी इथे आपल्याला पाहायला मिळते. निश्चितच हा क्षेत्र जो आहे सोनाले डोंगरावर आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरा निश्चितच कॅमेरा कैद केला जातो त्या मंदिराला. भावेश बारसी ऑपरेटर कॅमेरा ऑपरेटर आपण पाहताय ठीक आमच्या समालोचन कक्षातून ठीक आपण पाहताय मंदिराला कव्हर केलेला आहे भावेश बारसी याने. बहुत ही बेहतरीन कैमरा वर्क और अब बेहतरीन कमेंट्री के लिए तैयार होते हुए संदेश पाटील. धन्यवाद अजय घरत. 17 धावा धाव फलकावर. पहिला चेंडू तिसऱ्या षटकातील. पहिल्या चेंडूवर मोठा फटका बॅट मधून निघतोय. चेंडू मिड विकेटच्या बाहेर जातो 6 धावांसाठी. षटकार. आपण पाहू शकता ऑफ स्टंपवर चेंडू होता आणि चेंडूला सरळ ऑन साइडच्या क्षेत्रामध्ये फेकून दिला होता 6 धावांसाठी. षटकार आणि हवा पण प्रतिसाद मिळत आहे. फलंदाजी करणाऱ्या फलंदाजाला पूर्णपणे साथ देत आहे हवा. 6 धावांनी संघाची धावसंख्या 23 होता आहे. आता मात्र धावा बनतायत आपण पाहता अजय घरत. यानंतर मी आवाज देतोय संघाला कामतगर संघाने तयारीत राहायचं आहे. यानंतर विजय संघाशी आपल्या खेळाचं लक्षात ठेवायचं आहे. जॉय स्पोर्ट कामतगर आपण पाहू शकता जयदास नाईक बॉल बॉक्स घेऊन ग्राउंड मध्ये गेले होते. चेंडू बाहेर गेला होता. पुन्हा एकदा गोलंदाज विजय आर्केबॅटी स्टँड इन करून राईट टर्म ओव्हर द विकेट जात आहेत. पुन्हा एकदा आता ब्लाइंड स्विंग आपल्याला पाहायला मिळते. डोळी झापून मारण्याचा प्रयत्न केला होता. जिथे धाव नव्हती तिथे धाव पूर्ण करतायत. रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. पंचांकडून बायचा इशारा येतोय. एक्स्ट्राची मदत धाव फलक होते तो 24. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. आपण पाहतोय धाव संख्या 24 आतापर्यंत झालेल्या आहेत. 3 विकेट पडलेल्या आहेत. टॉस साठी कामतगर संघाने तयारीत राहायचंय. आता मात्र पुन्हा एकदा घूम के मारने की कोशिश अजय घरत. असं वाटतं घुमून मारण्याचा प्रयत्न. पंचांकडून व्हाईटचा इशारा येतोय. एक्स्ट्राची मदत होत आहे. धाव संख्या सिल्वर जुबली 25 धावा धाव फलकावर झालेल्या आहेत. गोलंदाजी करतायत विजय. व्हाईट ऑफ ओव्हर द विकेट जातोय. पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू मी म्हणेल. ऑफ स्टंपवर चेंडू होता. कट केला जातो चेंडूला. यष्टीरक्षक हातामध्ये जातोय. निर्धाव चेंडू. विजय आता मात्र लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू होतो. एक धाव होतोय. मिसफिल्ड होतोय. फुटबॉल खेळतायत. आपण बघितलं क्रिकेटच्या ग्राउंड मध्ये क्रिकेट खेळला पाहिजे माझे ते पाहायला मिळत नाहीये. क्षेत्ररक्षक थोडासा फुटबॉल खेळतायत. तर 2 धावा पूर्ण होतात. 2 धावांनी संघाची धावसंख्या 27 होते. 27 लॉस ऑफ 3 विकेट्स. थर्ड ओव्हर प्रोग्रेस. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. चांगली धावसंख्या आता जमते ती म्हणजे ओमसाई पीसे संघाची. पुन्हा एकदा बॅटची कडा घेते चेंडू. आता मात्र गलीमध्ये चेंडू जाते. 30 सर्कल मध्ये चेंडूला फील्ड केली जातोय. तोपर्यंत एकच धाव मिळेल. सिंगल डबल ही जी लाईन आहे ती व्यवस्थित पकडून ठेवलेली आहे फलंदाजाने. धावा बनण्याचा प्रयत्न करतायत. धावा 28 झालेल्या आहेत आणि 3 महत्वाचे विकेट पडलेले आहेत आपण पाहतायत. कामतगर संघाने आपण सज्ज राहायचा आहे. यानंतर आपला टॉस होणारे लक्षात घ्यायचं आहे विजय संघाशी. विजय राईट ऑफ ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा ऑफ स्टंपवर चेंडूला मारण्याचा प्रयत्न केला जातोय. वारंवार मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतायत मात्र व्यवस्थित बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाहीये. आणि अशा प्रकारे 3 षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. धाव फलक आपण बघतो 29 धावा झालेल्या आहेत. 29 लॉस ऑफ 3 विकेट. 3 षटकाचा खेळ जवळजवळ कंप्लीट झालेला आहे. अजय घरत अजूनही 6 चेंडू आहेत आपण पाहतो ओमसाई पीसे संघाकडे. त्याच्यामध्ये 10 ते 12 धावा जर जमल्या तर एक चांगला टार्गेट समोर येईल.
निश्चित रूप से 40 एक ऐसा आंकड़ा है यहाँ पर 4 ओवर के खेल में जिस पर आप काफी संघर्ष कर सकते हैं। काफी जबरदस्त पेंटिंग्स दिखाई दे रही थी वहां पर। ये देखिए बहुत खूबसूरती के साथ सजाया गया है इस ग्राउंड को। अगदी बरोबर, खूप मेहनत घेतलेली आहे। अजय तुम्हाला सांगू इच्छितो फक्त 15 दिवस आपल्याकडे होते, 15 दिवसामध्ये इंटरनॅशनलचं लुक दिलेलं आहे ग्राउंडला। अख्ख्या दिवसातून 5 ते 6 घंटे निश्चितच खूपच मेहनत घ्यायचे। मयूर एंटरप्राइजेस असो, महेंद्र स्पोर्ट असो, गावदी स्पोर्ट भादवड असो, भरपूर मेहनत घेतलेली आहे या स्पर्धेसाठी। गोलंदाजीमध्ये परिवर्तन, साईनाथ पहिला चेंडू, मोठा फटका निघतोय बॅट मधून, चेंडू हवेमध्ये आणि फलंदाज बाद होतोय। स्केअरले क्षेत्ररक्षण आपण बघितलं तर बघतच होता, चेंडू असं वाटत होतं की बाउंड्रीच्या बाहेर गेलेला आहे, मात्र चेंडू हातामध्ये। हवेच्या विरुद्ध खेळलेला हा फटका आपण पाहताय स्केअरले क्षेत्रामध्ये, चांगला कॅच कलेक्ट केला जातोय आणि फलंदाज बाद होते। चौथा विकेट पडतोय ओमसाई पीसे संघाचा। खिलाड़ियों के कपड़ों से ही समझा जा सकता है कि कितनी तेज हवाएं बह रही है। इस हवा के विरुद्ध शॉट खेलकर छक्का लगाना बहुत ही मुश्किल कार्य है इस समय। आता मात्र नवीन फलंदाज सदानंद येतोय खेळपट्टीवर। अजय घरात हे देखील आपल्याला पाहायला मिळतंय की जे खेळत आहेत 40+ जे क्रिकेटर आपण पाहतो त्यांची नावं जी असे आहेत की ते लगेच कळून येते की 40चा सामना चालू आहे। आता मात्र नवीन फलंदाज सदानंद येतोय आणि एक सदानंद आमच्या निश्चितच आमच्या एरियातला आहे, पाऱ्यामधला आहे, उत्कृष्ट खेळाचा 40+। आता मात्र क्रिकेट जोपर्यंत त्याचं बंद झालेलं आहे, नाही तर एक चांगला क्रिकेट म्हणून मी म्हणायचो त्याला सदानंदला। पुन्हा एकदा चेंडूची मागणी केलेली आहे। धाव संख्या धावफलकावर आपण पाहतोय 29 धावा। व्यासपीठ सन्मान्य व्यासपीठ आपण पाहतायत, भरपूर मान्यवर बसलेला आहे। सर्वांचं मनापासून दुपारच्या क्षेत्रामध्ये हार्दिक स्वागत आहे। आमदार चषक 2017 ऑर्गनायझर मी तर म्हणेल महेंद्र स्पोर्ट, मयूर एंटरप्राइजेस, गावदी स्पोर्ट भादवड आणि त्यांची संपूर्ण टीम आपण पाहतायत। खंबीर समर्थक मी तर म्हणेल संजयभाई म्हात्रे असो, आमदार रुपेशदादा म्हात्रे असो किंवा त्यांचे संपूर्ण परिवार असो, खूपच मेहनत घेतलेली आहे या स्पर्धेसाठी। गोलंदाज गोलंदाजी करतोय स्वर्गीय श्यामने गली इन करून राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतोय साईनाथ। पुन्हा एकदा ऑन साइडच्या क्षेत्रामध्ये डीप मध्ये विजय प्रयत्न करतोय, एकदा पुन्हा दुसऱ्या वेळा प्रयत्न, चांगला थ्रो येतोय आणि अशा प्रकारे फलंदाज बाद होतोय रनआउटच्या स्वरूपात। 5वा विकेट पडतोय तो म्हणजे ओमसाई पीसे संघाचा। ऍक्शन रिप्ले मध्ये दाखवलं जाते ऑन साइड कव्हर करण्याचा प्रयत्न केला होता विजय याने, थोडंसं मिस फील्ड केलं, कॅच सोडली होती। तिसऱ्या प्रयत्नानंतर चेंडूला उचलला होता आणि चांगला थ्रो फेकला होता आणि अशा प्रकारे फलंदाज बाद झाला होता। आउट होणारा फलंदाज निश्चितच निराश होऊन तबूमध्ये गेलेला आहे। रामदास येतोय नवीन फलंदाज खेळपट्टीवर। फक्त आणि फक्त 3 मिनिटं उरलेली आहेत गोलंदाजी करणाऱ्या संघाकडे, हे देखील विसरून चालणार नाहीये। साईनाथ गोलंदाजी करतोय स्वर्गीय श्यामने गली एन कडून। आता मात्र एक सुरेख फटका बॅट मध्ये निघतोय, बॅकवर्ड सेट क्षेत्रामध्ये येतोय, लॉंग लेग वरून क्षेत्ररक्षक येतोय, फील्ड करतोय, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि अशा प्रकारे फलंदाज पुन्हा एकदा। असं वाटतं अजय घरत कुठेतरी काम चालू आहे आणि जे मजदूर हजेर लावण्याचं काम करतोय त्या प्रकारची फलंदाजी पालन करतोय। विलास येत आहेत अजय घरत, नवीन फलंदाज विलास येत आहेत खेळपट्टीवर आणि यानंतर आपण विलास याला देखील पाहणार आहोत, तो म्हणजे जॉली स्पोर्ट कामतघर या संघाचा विलास बालू।
मात्र हा चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज साईनाथ. पुढे फिरून मारण्याचा प्रयत्न व्यवस्थित बॅटच्या पड्यामध्ये येत नाही, मात्र 34 धाव पूर्ण केली जाते. एकच धाव मिळाली या चेंडूवर. ऑफिशियल स्कोर साहेबा मोमीन सांगत आहेत धावसंख्या होती ती 32 धावा झाले धाव फलकावर. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केलेली आहे गोलंदाज कर्णधार म्हणेल मी साईनाथ याने. षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न ऑन साइडच्या क्षेत्रामध्ये चेंडू होते डीप वरून क्षेत्ररक्षक पोहोचतो. एकदा पूर्ण ते दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न रनरची संधी पुन्हा एकदा आहे आणि फलंदाज रनरच्या स्वरूपात बाद होत आहे. पंचाने थोडस उशीर घेतला डिसिजन देण्यासाठी, मात्र योग्य डिसिजन दिलेला आहे. आपण बघितलं फलंदाजी जी बॅट होती ती निश्चितच हवेमध्ये होती. पाहू शकता आपण ऍक्शन रिप्ले मध्ये एका हाताने चेंडूला कट केला आणि चेंडू हातामध्ये व्यवस्थित घेतला आणि फेकला आणि निश्चित चांगला डिसिजन. अजय घरत काय वाटतोय? डिसिजन योग्य डिसिजन दिलेला आहे स्क्वेअर लेग पंचाने आणि पंचांचा निर्णय हा अंतिम राहणार आहे. फलंदाज बाद झालेला आहे. या षटकाचा जर विचार केला आपण संदेश तर पहिल्या 3 चेंडूंवर 3 फलंदाज बाद झाले, त्यानंतर 1 धाव आणि पुन्हा एकदा फलंदाज धाव बाद. 4 फलंदाज बाद झालेत, त्यामध्ये 3 फलंदाज धावचीतच्या रूपाने. अगदी बरोबर. उत्कृष्ट कामगिरी केली आहे गोलंदाज साईनाथ याने. पुन्हा एकदा 1 धाव पूर्ण केलेला आहे आणि अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. धाव फलकावर धावा झालेल्या आहेत 34 आणि 35 धावांचा आव्हान ठेवलेला आहे आई वजेश्वरी निमोली संघासमोर. कामतगर संघाने तयारीत राहायचं आहे कारण की यानंतर विजय संघाशी आपल्या खेळायचा आहे. 40 पट कामतगर या संघाने सज्ज राहायचं आहे. वेलकम वेलकम मोहन भोईर. भिवंडीचा बुलंद आवाज. यानंतर कारिवली आणि त्याचबरोबर दिवा या दोन संघाने सज्ज राहायचं आहे. कारिवली आणि दिवा या संघाने देखील तयारीत राहायचं आहे. वेलकम. 40 प्लसचं क्रिकेट म्हटलं तर मोहन भोईर यांची भरपूर आठवण येतो आम्हाला. आज पुन्हा उपस्थित झालेले मोहन भोईर आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण पाहू शकता सुंदर असा कॅमेरा वर्क कॅमेऱ्याच्या निश्चित कैद केला जातोय. संपूर्ण क्रीडांगण आपण पाहतोय. रिशू हा ऑपरेटिंग करत आहे. कॅमेरा वर्क आपण पाहतोय. शेनूला दाखवला जात आहे. स्वर्गीय श्यामने गॅलरी मध्ये जातोय. या आपण पाहू शकता आंतरराष्ट्रीय प्रमाणे ज्या प्रकारे ग्राउंडच्या बाजूला अशा बिल्डिंग्स आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या प्रकारचा लाईट टेलिकास्ट केला जात आहे. कामतगर संघाचा कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन बसायचा आहे. यानंतर आपल्याला कॉल केला जाणार नाही लक्षात घ्या कारण की स्पष्ट झालेला आहे याच्यातील विजय संघ 40 फूट कामतगर संघाशी खेळणार आहे. तर ज्याची कमी होती या टुर्नामेंट मध्ये असे मोहन भुईर आमच्यामध्ये आता झालेले आहेत सज्ज आणि 2 षटकामध्ये मोहन भुईर ताडालीचा बुलंद आवाज नव्हे तर भिवंडीचा बुलंद आवाज. ओल्ड इज गोल्ड मोहन भुईरजी यांना ऐकूया आपण 2 षटकासाठी. धन्यवाद मित्रो. स्पर्धेला खरं तर काल प्रारंभ झाला होता. सन्माननीय आमदार रुपेशदादा म्हात्रे यांच्या नावानं आपण चषकाचं आयोजन पाहतोय. आमदार चषक 2017. आज मला या ठिकाणी इन्व्हाइट केलं बोलवलं त्याबद्दल मी भाईंचं आणि विशेष करून संदेश यांचं मनापासून आभारी आहे. इतकी मोठी स्पर्धा आहे आणि स्पर्धेमध्ये माझ्यासारखं सामान्य समालोचकाला या ठिकाणी बोलवलं. माझा
बोलून मान सन्मान केला त्याबद्दल मी खरोखर त्यांचं मनापासून आभारी आहे. स्पर्धेला प्रारंभ होतोय, सुरुवात होतोय. प्रथम या ठिकाणी विघ्नहर्ता विघ्नेश्वरा कलेचा आणि विद्येचा देवता 64 कला आणि 14 विद्यांचा अधिपती श्री गणराज याच्या शुभ आशीर्वादाने मी या शुभ कार्य सुरुवात करतोय. एंड बैक टू नाउ इन क्रिकेट के बिग शो में आए हुए सभी दर्शकों का ससने दिल से स्वागत है. आलेल्या सर्व मान्यवरांचं उपस्थित पाहुण्यांचं आमदार चषक 2017 मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. ओमसाई पिशा संघ प्रथम 4 षटकांची धावसंख्या करतोय. 34 विजयासाठी 35 धावांचं लक्ष्य. सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झाली. आमचे पंच रवाना झालेले आहेत आणि मित्र पाहू शकता कशा प्रकारे एक 11 टिपक्यांची रांगोळी सजवली जात आहे. सीताराम आणि दत्ताई सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झाली. पहिल्या षटकाला प्रारंभ, सुरुवात, आगाज. सलामी गोलंदाज ओमसाई पिसिया संघाचा सलामी गोलंदाज भगवान. पहिल्या षटकाला आरंभ, प्रारंभ, सुरुवात. विजयासाठी फक्त आणि फक्त 35 धावांची गरज. मित्र जरी लो स्कोरिंगचा सामना असला तरी मात्र लो स्कोरिंगचे सामने कधी कधी अतिशय रंगतदार आणि सुरक्षित होतात. भगवान सज्ज होतो. मारुस पंचांकडे गाठ घेतो. हलक्याच पावलांचा रन सामोरे जातोय सीताराम. पहिला चेंडू ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू जागेवरून चेंडूला स्टेअर केला. चेंडू डीप तडम्यान गळीमध्ये जातोय. एक धाव अर्जित करण्याची संधी सीताराम आपलं वैयक्तिक खातं खोलतोय. संघाचं खातं संघाचा श्रीगणेशा धावसंख्या होती ती बिनबाद 1. आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी प्राप्त झाली ती दत्ता याला. पुन्हा एकदा भगवान. या ठिकाणी मात्र लेग स्टंपच्या थोडासा बाहेरचा चेंडूला थोडस ग्लान्स केलं जात आहे. लेग बाईटचा इशारा. पंच सुरेश घरत, एक नामांकित पंच, नावाजलेले पंच. स्क्वेअर लेग पंच विनुजी नाईक. भगवान टू सीताराम. धावसंख्या 2. पहिल्यांदा थोडासा स्टेपवर झाला. चेंडूला फोर्स केला. चेंडू 1 बाउन्स पहिल्या टप्प्यावर वाडिश लॉंग सीमेच्या बाहेर जाणारा चौकार. एमएलए ट्रॉफी 2017 सर्वांचं मनापासून स्वागत असेल. मित्र जरा पहिल्या आणि दुसऱ्या दिवसात आपण विचार केला तर चिर तरुणांचा पण खेळ पाहतोय. 40+ भगवान ऑप्शन थोडासा बाहेरचा चेंडू होता. चेंडूला स्टीर केला. चेंडू बघूया पंच संमत नाहीये. आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचतो फलंदाज. मित्रांनो आपण हा आवाज ऐकतायत मोहन भोईर यांचा, ज्याने सन्माननीय आदित्य ठाकरे चषक 2017 मध्ये आपल्या आवाजाची जादू सोडली होती आणि आपण पुन्हा एकदा त्यांना सन्माननीय आमदार चषक 2017 मध्ये ऐकताय. धन्यवाद संदेश. निश्चितच सन्माननीय आदित्य ठाकरे चषक 2017 दीना पाटील यांच्या माध्यमातून जो बिग शो होता त्या बिग शो मध्ये एक उत्तम रंग भरला होता संदेशाने. एक धाव अर्जित करण्याची पुन्हा एकदा संधी. एकदा म्हणे संघाची धावसंख्या, एकदा म्हणे पुढे सक्त धावसंख्या होते ती. चेंडू क्रॉस द लाईन खेळून काढले. चेंडू मिड विकेट झोन मध्ये जातोय. एक धाव अर्जित केली जाते. एकदा म्हणजे संघाची धावसंख्या 10 धावा झालेल्या आहेत. मोहन भोईर आपण पाहतायत 10 धावा फलकावर आतापर्यंत लागलेल्या आहेत. 35 धावांचं आव्हान आहे येणाऱ्या
4 षटकामध्ये आपण पाहतोय. पहिला षटक कंप्लीट झालेला आहे. मोहनवीर पायाभरणी म्हणजे एखादा संदेश पाहिलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 10 ॲडव्हान्टेज ऑप्शन आहे. कुठल्या प्रकारचा गडी या ठिकाणी बाद झालेला नाही. एक उत्तम सुरुवात, चांगली सुरुवात, उत्तम पायाभरणी आणि उत्तम फाउंडेशन. हे आपण बघितलं. याच्या अगोदर जयदास नाईक याला दाखवण्यात आला होता. त्याचबरोबर राम घरत, त्याचबरोबर सागर तरे, सचिन तरे यांना दाखवलं जात आहे. मित्रो खरोखर अतिशय उत्तम आयोजन आपण पाहतोय. सन्माननीय रुपेश दादा म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून क्रिकेटचा बिग शो होतोय. आमदार चषक 2017 या स्पर्धेला शुभेच्छांचा वर्षा होतोय. कुंदना पाटील ज्वारी स्पोर्ट्स कामतगार संघाचे एक नामांकित आमचे परम मित्र हे या स्पर्धेला शुभेच्छा, ऑल दी बेस्ट करतात. धन्यवाद कुंदनजी पाटील. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 10 एक उत्तम सुरुवात, चांगली सुरुवात, उत्तम फाउंडेशन, उत्तम पायाभरणी. दुसऱ्या षटकाला प्रारंभ सुरुवात. चेहरा तारुण यांचा खेळ पाहतोय. 40+ ऑल इट्स गोल, जुनं ते सोनं. दुसऱ्या षटकाला प्रारंभ सुरुवात. गोलंदाज मधुकर, रायटम ओव्हरचा मारा. स्ट्राईक रोटेट करतो दत्ता. एका ब्लॉक हाऊस मध्ये चेंडूला सुंदरसा ड्राईव्ह केलं जात आहे आणि खराब क्षेत्ररक्षण चेंडू वाडी शिलाँग ऑफ रिजन समाच्या बाहेर जाणारा चौकार. मित्र विजयासाठी तुमचं क्षेत्ररक्षण फार महत्वाचं असतं. क्रिकेट म्हटलं ज्याप्रमाणे गोलंदाजी फलंदाजी त्याप्रमाणे क्षेत्ररक्षण फार महत्वाचं असतं. खराब क्षेत्ररक्षण आणि या अनुषंगाने चेंडू सीमाच्या बाहेर जाणार आपण पाहिलं. 4 धावांनी संघात धावसंख्या होती ती 14. मोहन भोईर आपण बघितलं ब्लॉक हॉल मध्ये चेंडू टाकला होता. दोन्ही पायांच्या मध्ये चेंडू टाकला होता आणि सीमेवर देखील तोच आपल्याला चित्र पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षकाच्या दोन्ही पायाच्या मधून चेंडू सीमेच्या बाहेर गेला होता. पुन्हा एकदा गोलंदाज पहिल्यांदा थोडासा स्टेप आउट झाला. या ठिकाणी मात्र चेंडू फ्लिक केले. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये जातो. डीप स्क्वेअरला जाणं चेंडू जो पण कलेक्ट केला जातोय तोपर्यंत मात्र एक 2 धावा घेण्याची संधी. या 2 धावाने संघाची धावसंख्या 2 धावाने पुढे सकते. धावसंख्या होती ती 16. पंच या ठिकाणी 1 शॉटचा इशारा करतात. पंच सुरेश घरात 1 शॉट. अगदी बरोबर. जर धाव पूर्ण करायची असेल तर आपल्याला जी पट्टी आहे, व्हाईट पट्टी जी आहे, आपण जो स्थान आपल्या उभं राहण्याचं त्या पट्टीच्या मागेच बॅट टेकायचे आहे तेव्हाच तो रन पकडला जातो आणि 1 शॉट याचा इशारा करतायत पंच, कळवत आहेत आम्हाला. धन्यवाद पंच. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत आहेत. मधुकर या ठिकाणी मात्र सुंदर फेक, अतिशय प्रतिम चेंडू आपण ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू, चेंडूला जागेवर स्क्वेअर काढण्याचा प्रयत्न. फटका मारण्यासाठी मित्र तुमचा फुटवर्क, तुमचा टायमिंग, तुमची नजर या गोष्टी अत्यंत फार महत्त्वाच्या असतात. कुठल्या गोष्टीचं कमेंटमेंट नाहीये आणि या अनुषंगाने मात्र चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या असतील. पुन्हा एकदा गोलंदाज गुणच्या मार्गावर पोळ्यावर पंचांकडे गाठ घेतो. ॲटम ओव्हरचा मारा. पुन्हा एकदा ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू. चेंडू आणि बॅटमध्ये मात्र संपर्क नाहीये. चेंडूला फक्त स्क्वेअर करायचं होतं. क्रॉस द लाईन थोडं खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये मात्र संपर्क नाही. फटका मारण्यासाठी मित्र तुमचं फुटवर्क, तुमचा टायमिंग, तुमची नजर या गोष्टी फार महत्वाच्या असतात. मधुकर पुन्हा एकदा ब्लाइंड स्विंग, डोळे झाकून मारण्याचा प्रयत्न, अंधाधुंदी खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. मोहन भुईर. हॅलो 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 अरे हॅलो हॅलो
2 षटकांच्या अंतिम मित्र धावसंख्या होती ती 17. विजयासाठी अजूनही 18 धावांची गरज आहे. 12 चेंडू 18 धावा समीकरण आपण पाहतोय. ॲडव्हान्टेज ऑप्शन आहे. कुठल्या प्रकारचा आता पण गडी बाद झाल्याने एक कुशल मुंबईचा सामना जरी लोसकोनचा असला तरी मात्र एका नेट टू नेट अशी फाईट पाहतोय. अजूनही विजयासाठी 18 धावांची गरज आहे. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. प्रति षटकात आपण विचार केला तर 9 धावांची सरासरी. आणि या ठिकाणी मात्र मिस्टांग स्टोक आहे. चेंडू मध्ये क्षेत्ररक्षक वाडा कॅच उत्तम झेल कलेक्ट केला जातोय. शॉर्ट सिलेक्शन फार महत्वाचं असतं मित्र. प्लेसमेंट ठीक नव्हती. चेंडू मिडॉनला जातो. उत्तम क्षेत्ररक्षण केलं जात आहे. पहिला फलंदाज बाद होतोय निंबवली या संघाचा. सीतारामा बाद होतोय. नेक्स्ट फलंदाज विजय. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं उपस्थित मान्यवरांचं आमदार चषक 2017 मध्ये मनापासून स्वागत. क्रिकेटच्या बिग शो मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत असेल. बाद झालेला फलंदाज आपण सीताराम याला पाहिला. नेक्स्ट फलंदाज विजय. लाईन ऑफ भिवंडी. संजय भाई म्हात्रे यांच्या माध्यमातून हा क्रिकेटचा बिग शो आपण पाहतोय. एक उत्तम आयोजन, उत्तम नियोजन आणि या स्पर्धेसाठी आमचे तमाम चाहते. सुंदर फेक, अतिशय अप्रतिम चेंडू, एक्सप्रेस डिलिव्हरी, परफ्यूम डिलिव्हरी. उत्तम चेंडूची फेक झाली होती. फलंदाज थोडासा शपल क्रॉस द खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटमध्ये मात्र संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू, लेंथ लाईनचा चेंडू आपण पाहिलात. विजयासाठी मित्रोचे आव्हान आहे. 35 धावांचं जे आव्हान आहे आणि आव्हानाचा पाठलाग करताना थोडीशी दमछाक म्हटली तरी वागवणार नाहीये. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने मारण्याचा प्रयत्न मित्र. फटका मारण्यासाठी तुमचा फुटवर्क फार महत्वाचा असतो. तुमचा टायमिंग, तुमची नजर. स्कोरर सांगत आहेत की भरपूर चेंडू डॉट केलेला आहे फलंदाज दत्ता. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. षटकातील पुढचे चेंडू टाकतोय. चेंडूला शॉर्ट ऑन पोल केला. चेंडू मिड विकेटला जातोय. खराब क्षेत्ररक्षण आणि 2 फलंदाजांच्या मधून चेंडू सरळ सीमाच्या बाहेर जातोय. चौकार. एक उत्तम फटका, प्रेक्षणीय फटका, जबरदस्त फटका, अफलातून फटका आणि खरोखर निंबवली संघ उत्तम फटका आपण पाहिलात. आणि मित्र, निंबवली संघाचा आपण विचार केला तर हा संघ खरोखर नौका संघ आहे. या संघाचं नुकतंच आगमन झालेलं आहे. नवीन 40 प्लसच्या संघटनेमध्ये उत्तम कामगिरी आपण पाहतो या संघाची. आणि या संघासाठी न्यू 40 प्लस न्यू प्रगती भादवड संघातील नामांकित खेळाडू आमचे परम मित्र हेमंतजी गुळवी. हेमंतजी गुळवी साहेब यांच्याकडे या स्पर्धेला आयोजनाला विषय करून त्यांचा संघ या ठिकाणी उत्तम कामगिरी होते. संघाला त्यांच्याकडे शुभेच्छा. धन्यवाद हेमंतजी गुळवे. या ठिकाणी मात्र चेंडूला स्वीप केला जात आहे. बघूया चेंडू मिड विकेट सीमेच्या बाहेर जाणारा षटकार. मधुर संगीत राजेश गुलवे यांचा हा आवाज आपण ऐकतायत. धावा होत आहेत. धाव फलकावर आपण पाहताय 27 धावा झालेल्या आहेत. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. चेंडू आपण बघितला स्केअरलेग क्षेत्राच्या बाहेर गेला तर 6 धावांसाठी षटकार. थोडासा आता विचार करतायत ओम साई पीसी हा संघ म्हणून भुईर. मी तुम्हाला सांगू इच्छितो 35 धावांचं आव्हान आहे. 35 धावांचं आव्हान. आता मात्र थोडंसं कमबॅक होतोय. निंबवली संघ उत्तम फलंदाजी आपण पाहिली. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर षटकार. 7 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. संदेश समीकरण या ठिकाणी आता बदललेले आहे. आता मात्र पुढचे पारड जड झालेले ते निंबवली संघाचं. 7 चेंडूचा खेळ बाकी आहे. विजयासाठी फक्त आणि फक्त 8 धावांची आवश्यकता.
आता मात्र एक सुरेख फेक, थोडासा क्रॉस द लाईन खेळण्यात आपल्याला उत्तम चेंडूची फेक झाली. चेंडूने बॅटमध्ये मात्र संपर्क झाला नव्हता. फलंदाज स्टेप आउट झाला होता. दक्ष होता आमचा इष्टरक्षक, कुठल्या प्रकारची चूक नाही. स्टंपिंग केलं जात आहे आणि फलंदाज बाद होतोय. मोहन भोईर हा नाट्य क्रिकेट पाहायला मिळतोय. ज्या फलंदाजाने षटकार मारला तो फलंदाज आपला विकेट टाकतोय. काय वाटतंय? खरं तर संदेशा चेंडूचा आपण जर विचार केला तर या चेंडूला स्ट्रेट खेळायचं होतं, पण क्रॉस द लाईन खेळण्याचा जो काही प्रयत्न केला हा एक नियम आहे. चेंडू डॉट झाल्यानंतर फलंदाज आउट दिला जात नाहीये. पुन्हा फलंदाजाला बोलवण्यात घेतलेला आहे. धावा आता मात्र 6 चेंडू आणि विजयासाठी 8 धावांची आवश्यकता असेल. आता मात्र पुन्हा एकदा सामना दोलन स्थितीमध्ये आपण पाहतोय. या सामन्याचं पिक्चर संदीप अजून क्लिअर झालेलं नाहीये. मित्र, या स्पर्धेचं वैशिष्ट्य पाहतोय, गेली 2 दिवस या स्पर्धेमध्ये उत्तम रंग भरला जातोय. तालुका क्रिकेटचा बुलंद असा आवाज, उत्तम समालोचक म्हणजे ज्याचं नाव अग्राने घेतलं जात आहे. आपण पाहू शकता आमचं सन्माननीय व्यासपीठ, जी आमची मेन गेट आहे त्या मेन गेटच्या बाजूला ती 4 व्हीलर उभी आहे. टोरंट पॉवरची गाडी जी आहे ती थोडीशी पुढे घ्यायची. तिची ग्लान्स आहे ती चमकत आहे. थोडीशी पुढे घ्या आपण प्लीज. हे आपण पाहू शकता आमचं मान्यवर व्यासपीठ दाखवलं जात आहे. संजयभाई म्हात्रे फोकसमॅन या टुर्नामेंटचे, त्याचबरोबर मनोहर तरे यांना दाखवण्यात आले होतं. त्याचबरोबर जगदीश नाईक. बस, थँक्यू. अंतिम षटकाला प्रारंभ, सुरुवात. शेवटच्या 6 चेंडूमध्ये विजयासाठी अजून 8 धावांची आवश्यकता. संदेश मी म्हणून पहिला आणि दुसरा चेंडू निर्णायक दोन्ही संघांसाठी. पहिला आणि दुसरा चेंडू निर्णायक असेल. कामतकर संघाने तयारीत राहायचं आहे. विजय संघाशी आपल्या खेळाचं लक्षात घ्यायचं. आपण पुढील सामना, या सामन्यातील विजेता संघ आणि जॉली क्लब कामतगर, जॉली स्पोर्ट्स कामतगर या अनुषंगाने कामतगर संघाचा संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये यायचा आहे. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू सुंदरसा स्क्वेअर केला जाता चेंडूला आणि चेंडू थर्ड मॅन रिझन मध्ये रवाना होतोय. आता मात्र पिक्चर क्लिअर झालेलं आहे. मित्र, आपण पाहिलं ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू जागेवर चेंडू सुंदरसा स्क्वेअर कट केलं होतं. चेंडू थर्ड मॅन रिझन मध्ये रवाना झाला होता आणि चौकारानं मात्र ते स्पर्धेचं पिक्चर क्लिअर झालेलं आहे. या सामन्यावर जवळजवळ पकड मजबूत झालेली ती निंबवली संघाची. विजयासाठी 5 चेंडू 4 धावा आणि चेंडूला फोर्स केलाय. चेंडू मात्र हवेमध्ये क्षेत्ररक्षक 5-6 धावेचा इशारा करतात आणि या षटकाने विजय संपादित होतो निंबवली या संघाचा. हार्ड लक ओम साहेब पीस आहे अँड गुड लक निंबवली. अभिनंदन अभिनंदन. या संघाने हा सामना जिंकलेला आहे. अभिनंदन नवनाथ गुलवी आणि त्यांची संपूर्ण टीम. उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. जगदीश नाईक यांनी देखील शुभेच्छा दिलेल्या आहेत. निंबोली संघाला विजय झालेला आहे. अभिनंदन. सामन्यातील सामनावीरचा पुरस्कार दत्ता. दत्ता इज द मॅन ऑफ द मॅच. उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. दत्ता याने मॅन ऑफ द मॅच साठी यायचं आहे. त्याचबरोबर दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचं आहे. मी घेऊन जातो तुम्हाला मनोहर तरे सरांकडे. धन्यवाद. संदेश पाटील. हॅलो. व्यासपीठावर विराजमान मान्यवरांचे शुभ असते. आपण नक्कीच या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच आवड देतोय. मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड घेण्यासाठी खेळाडूंनी स्टेजवर यायचंय. संदेश मॅन ऑफ द मॅच. हॅलो. मनोहर तरे मॅन ऑफ द मॅच झाले. धन्यवाद. आणि व्यासपीठावर विराजमान झालेल्या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड देतोय. प्रथमतः मॅन ऑफ द मॅचचा मोमेंटो घेण्यासाठी आपण जायचं आहे. मोमेंटो मॅन ऑफ द मॅचची ही सुंदर ट्रॉफी संतोष पाटील साहेब. तसेच गिफ्ट आपण द्यायचं आहे जे कुंदन पाटील साहेबांनी स्पॉन्सर केलेला आहे. सुभाष म्हात्रे तसेच कृष्णा पाटील यांना विनंती असेल आपण सुद्धा या ठिकाणी गिफ्ट आपण द्यायचं आहे जे स्पॉन्सर केलेला आहे शाखा प्रमुख बबन पाटील यांनी. आणि भाईंना विनंती असेल आपण सुद्धा हा गिफ्ट आपण द्यायचा आहे जे स्पॉन्सर केलेला आहे विभाग प्रमुख विश्वनाथ नाईक यांनी. खूप खूप अभिनंदन. मॅच अवॉर्ड पण करणाऱ्या खेळाडूंचा आणि पुढील सामन्यासाठी पुढील मॅचसाठी लाख लाख शुभेच्छा.
थँक्यू. ओ टू संदेश पाटील. आणि मी कृष्णा पाटील यांना विनंती करतो टॉस करण्यासाठी द्यायचे टॉस बॉक्स मध्ये. कृष्णा पाटील सामाजिक कार्यकर्ते यांना विनंती असेल टॉस करण्यासाठी आपण टॉस बॉक्स मध्ये जायचे. धन्यवाद डीजे. धन्यवाद मनोहर तरे. आई वजेश्वरी निंबोली संघाचा कर्णधार, त्याचबरोबर जॉली स्पोर्ट कामतगर संघाचा कर्णधार रजनीश माझ्या जोडीला उभा आहे. टॉस बॉक्स मधून निश्चित मान्यवर येत आहेत. कृष्णाजी पाटील यांच्या शुभास्ते दाढीपैकी होणार आहे. दोन्ही संघाचे कर्णधार आलेले आहेत, शुभेच्छा देत आहेत. कृष्णाजी पाटील आमचे वरिष्ठ, आमच्या गावातील. एका बाजूला आपला आमदार, एका बाजूला महेंद्र स्पोर्ट आहे. उडत आहेत दादांचे शुभ असते. आवाज देता आई वजेश्वरी निंबोलीचे कर्णधार.